नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे आपण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण चालू घडामोडी 2024-2025 हे जे आहेत ह्या पूर्ण वर्षभराचे झालेले चालू घडामोडीवर आधारित 30 प्रश्न घेणार आहोत। हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी स्पेशल प्रश्नसंच ठरणार आहेत। आणि यामध्ये विशेष म्हणजे की हे प्रश्न आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार सुद्धा घेतलेले आहेत, म्हणजे सोपे आणि अवघड प्रश्न याच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला PDF उपलब्ध करून दिली जाईल। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात प्रथमच कोणत्या 2 विभागांच्या प्रमुखपदी महिला अधिकारी विराजमान झालेले आहेत। पहा, हा प्रश्न थोडासा समजावून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। सुजाता सौनिक यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि ह्या महाराष्ट्रात पहिलीच अशी वेळ आहे की दोन्ही विभागांच्या प्रमुख पदी महिला आहेत। यामध्ये या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? प्रशासन आणि पोलीस। तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर प्रशासनामध्ये जे की मुख्यपदी आहेत, प्रमुखपदी सुजाता सौनिक, आणि पोलीस विभागात मुख्य पदावरती कोण आहेत? तर ते आहेत रश्मी शुक्ला हे आहेत। लक्षात ठेवायचे, ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर विद्युत भागवत यांनी कोणत्या विद्यापीठात स्त्री अध्ययन केंद्राची स्थापना केली होती? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। पहा, येणारी जी 2025 ची पोलीस भरती असणार आहे त्यासाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। डॉक्टर विद्युत भागवत यांनी कोणत्या विद्यापीठात स्त्री अध्ययन केंद्राची स्थापना केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर पुणे विद्यापीठात त्यांनी स्थापना केलेली आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, 2024 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? हे जे प्रश्न आहेत आपण हे मुद्दाम 2024 आणि 2025 वरती आधारित घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला जी गेल्या वर्षी झालेली परीक्षा आहे त्यासाठी सुद्धा काही प्रश्न विचारण्यात आलेले होते। आणि मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर सुधा मूर्ती। लक्षात ठेवा, सुधा मूर्ती यांना 2024 या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला होता। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महिलांसाठी पहिले कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय कोणी सुरू केले? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। असे जे प्रश्न असतात मित्रांनो, हे किचकट प्रश्न असतात, लक्षात ठेवा, त्यामुळे हे प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट ठरतात। कशासाठी महिलांसाठी पहिले कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय कोणी सुरू केलं? तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 3, तर शोभना रानडे यांनी केलेला आहे। पहा, महिलांसाठी पहिले कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच PMAY अंतर्गत किती ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी मदत मंजूर केलेली आहे? या ठिकाणी विचारले की किती ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी मदत मंजूर केलेली आहे, कशामार्फत? तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर 3 कोटी इतके घरं बांधण्यासाठी, जे की ग्रामीण आणि शहरी ह्या दोन्ही भागामध्ये असणारे घरं आहेत आणि त्यांना बांधण्यासाठी मदत मंजूर केलेली आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। काय विचारले की आपल्या राज्यामधील पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज कोणत्या शहरामध्ये स्थापन किंवा उभारण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर मुंबई हे जे शहर आहे। कोणतं शहर मित्रांनो? लक्षात ठेवा, मुंबई या शहरामध्ये आपल्या राज्यातील पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे? या ठिकाणी काय विचारले की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, लक्षात ठेवा, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये किती? 600 सिक्सेस। लक्षात ठेवा, 600 सिक्सेस। षटकार म्हणजे काय? तर सिक्सर मारणे। तर मारणारा पहिला खेळाडू कोणता बनला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, तर रोहित शर्मा हा जो खेळाडू आहे हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 606 मारण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे आणि असा हा पहिला खेळाडू बनलेला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 9 आहे, केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील मराभिता या ठिकाणी भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजे त्याला आपण IIM म्हणतो याची स्थापना करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे? कोणत्या राज्यातील आहे, ठिकाण कोणतं दिलेलं आहे आपल्याला? मराभिता या ठिकाणी. आणि हे जे राज्य आहे तर राज्य आहे ऑप्शन क्रमांक 3 तर आसाम. आसाम या राज्यामधील मराभिता हे जे ठिकाण आहे तर या ठिकाणी भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजे त्याला आपण IIM म्हणतो याची स्थापना करण्यासाठी मंजुरी ही केंद्र सरकारने दिलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नायब सिंग सैनी यांनी 12 मार्च 2024 रोजी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली होती? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे आणि आपण यावरती एक डीपमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. भारतातील जेवढे काही आपले 28 घटक राज्य आहेत त्या प्रत्येक घटक राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते नवीन म्हणजे एकदम लेटेस्ट जे मुख्यमंत्री आहेत त्यावरती आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी काय विचारलंय की नायब सिंग सैनी यांनी कधी घेतली आहे? 12 मार्च 2024 रोजी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे? तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 4 तर हरियाणा राज्य. यानंतरचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले श्री माधव पेरुमल मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मंदिराचं नाव लक्षात ठेवायचे, श्री माधव पेरुमल मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक 1 तर तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या अभिनेत्रीला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये मिसेस मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे? थोडासा प्रश्न समजावून घ्या, प्रश्न मोठा आहे. तर खालीलपैकी अशी कोणती ॲक्ट्रेस आहे जिला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल जो झाला 2024चा तर यामध्ये मिसेस मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि ती अभिनेत्री आहे ऑप्शन क्रमांक 3 सान्या मल्होत्रा. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. हे जे सर्वच्या सर्व प्रश्न आहेत ते आपण एक प्रकारे रिव्हिजन म्हणून प्रश्न घेत आहोत मित्रांनो. येणारी जी काही पोलीस भरती असेल 2025ची त्यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला ठरू शकतात. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारतर्फे अल्पसंख्याक समाजातील खालीलपैकी कोणाच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे? या ठिकाणी काय विचारलंय की राज्य सरकार कोणतं आहे? महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे अल्पसंख्याक समाजासाठी खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की तिच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण संस्था जी आहे ती स्थापन करण्यात येणार आहे? आणि ती व्यक्ती म्हणजे आहे ऑप्शन क्रमांक 2 तर मौलाना आझाद यांच्या नावाने. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्येष्ठ अभिनेत्री प्रभा शिवनेकर यांनी कोणत्या वगनाट्यामध्ये गंगेची भूमिका अजरामर केली आहे? हा देखील प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. हा शब्द जर आपल्याला विचारात आला किंवा लक्षात आला तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा गाढवाचं लग्न हे नाटक किंवा हा जो मूव्ही आहे हा आपल्याला लक्षात येतो. आणि लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर देखील आहे ऑप्शन क्रमांक 4 तर प्रभा शिवनेकर यांनी कोणत्या वगनाट्यामध्ये तर गाढवाचं लग्न यामध्ये गंगेची भूमिका साकारलेली होती. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने बेघर गरीब लोकांना घर देण्यासाठी इंदिराम्मा इंदलू ही गृहनिर्माण योजना सुरू केलेली आहे? पहा, योजनेचं नाव आहे इंदिराम्मा इंदलू. ही जी एक गृहनिर्माण योजना आहे ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर तेलंगणा या राज्य सरकारने सुरू केलेली आहे इंदिराम्मा इंदलू ही गृहनिर्माण विकास योजना. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शहराला अधिकृतपणे भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आपल्या देशातील पहिलं शहर कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तर कोझिकोडे हे जे शहर आहे याला युनेस्को साहित्य शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, कोझिकोडे हे जे शहर आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, इयर ऑफ द एथ्रोपोसिन हा प्रकल्प कोणत्या देशाशी संबंधित आहे? या ठिकाणी प्रकल्पाचं नाव आहे पहा, इयर ऑफ द एथ्रोपोसिन. हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या देशाशी संबंधित येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व देशांशी संबंधित आहे. यामध्ये भारत आहे, इथिओपिया आहे आणि युनायटेड किंगडम म्हणजे UK देखील आहे. या तीनही देशांशी संबंधित आहे इयर ऑफ द एथ्रोपोसिन हा प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इस्रोच्या न्यू स्पेस
इंडिया लिमिटेडने उपग्रहांच्या प्रक्षेपण मोहिमांसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? या ठिकाणी हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये काय केलं आहे, प्रत्येक जे काही कॅटेगरी आहे त्यामध्ये एक एक प्रश्न कलेक्ट केलेला आहे. यामध्ये हा जो आहे हा तंत्रज्ञानावर आधारित प्रश्न आहे किंवा अवकाश प्रक्षेपणाविषयी महत्त्वाचा हा प्रश्न आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी किंवा प्रक्षेपण मोहिमांसाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? आणि तो जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची 64वी काउन्सिल मीटिंग आयोजित केली होती? या ठिकाणी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पहा, कितवी 64वी काउन्सिल मीटिंग कशाची? आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची. ही कोणत्या देशाने आयोजित केली होती? आणि आयोजित करणारा जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 1 तर भारत देश. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेला जलतरण तलाव म्हणजे काय तर स्विमिंग पूल कोणत्या देशात सुरू करण्यात आलेला आहे? प्रश्न हा देखील खूप महत्त्वाचा आहे. जलतरण तलाव म्हणजे आपण त्याला म्हणतो पहा स्विमिंग पूल. आणि हा जो आहे हा कोणत्या देशात तयार करण्यात आलेला आहे? याचं वैशिष्ट्य काय आहे की जगातील सर्वात उंच स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेला जो स्विमिंग पूल आहे तो कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आला? आणि तो देश आहे ऑप्शन क्रमांक 2 तर भूतान या देशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशात जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात आली होती? याच्यावरती आपल्याला प्रश्न हा पोलीस भरती 2024 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न समजावून घ्या. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 ची जी झाली ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? आणि आयोजन करणारा जो देश होता तो होता ऑप्शन क्रमांक 3 नेदरलँड या देशामध्ये. मित्रांनो, यावरती आपल्याला पोलीस भरती 2024 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? मराठी भाषा गौरव दिन. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दिनविशेष वरती विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तर वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे या दिवसाला मराठी भाषा गौरव दिन म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी मित्रांनो मी तुमच्यासाठी 2 प्रश्न तयार करतो. त्यामधील पहिला प्रश्न आहे की वा शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? पहा, कोणतं त्यांचं टोपण नाव काय आहे हे मला कमेंट करून तुम्ही उत्तर द्यायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की मराठी भाषा गौरव दिन हा कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? या देखील प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून द्यायचं आहे. या ठिकाणी आपण 22 जे प्रश्न टाकू शकतो आणि 1 आणि 2 असे करून त्याचे उत्तर देऊ शकता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी कोणत्या शहर पोलीस दलाने ऑल आउट ऑपरेशन हाती घेतले आहे? आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2024च्या मतदानावरती आधारित विचारण्यात आलेला प्रश्न आहे. मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत पार पडावी यासाठी कोणते शहर पोलीस दल आहे की ज्यांनी एक उपक्रम किंवा एक ऑपरेशन सुरू केलं होतं? ऑल आउट ऑपरेशन हे कोणत्या शहर पोलीस दलाने सुरू केलेलं होतं? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर मुंबई पोलीस दलाने सुरू केलेलं ऑपरेशन आहे ऑल आउट ऑपरेशन. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2024चा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? पुरस्काराचं नाव पहा, संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार कधीचा आहे? 2024 या वर्षीचा. आणि कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? जो जाहीर करण्यात आला आहे त्यांचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर उपिंदर सिंह यांना 2024चा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार हा जाहीर करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले अंडरवर्ल्डचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेले बटागे, पहा बटागे हे जे विवर आहे हे कोणत्या देशामध्ये स्थित आहे ज्याला अंडरवर्ल्डचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? आणि ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, रशिया या देशामध्ये स्थित आहे बटागे विवर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल रशिया.
प्रश्न क्रमांक 26 आहे, देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय कोणत्या शहरात उभारण्यात येत आहे? आपल्याला कधी कधी प्रश्न हे विचारण्यात आले आहेत पहा, देशातील पहिले यावरती खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकी हा एक प्रश्न आहे, ऑलिम्पिक संग्रहालय कोणत्या शहरामध्ये उभारण्यात येत आहे? आणि ते जे शहर आहे, ऑप्शन क्रमांक 1 तर पुणे या शहरामध्ये, लक्षात ठेवा पुणे या शहरामध्ये देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय जे आहे ते उभारण्यात येत आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने कोणासोबत करार केलेला आहे? कशासाठी करार केलेला आहे हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर भारतीय कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने कोणासोबत एक करार केलेला आहे? आणि तो केलेला आहे पर्याय क्रमांक 2 तर संसद टीव्ही सोबत केलेला करार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप 2023 स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी गटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 2023 वर आपण घेतलेला आहे, कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीनं वॉटर कप 2023 ही एक स्पर्धा जी आहे ती आयोजित केली होती आणि ही जी स्पर्धा आहे ही राज्यस्तरीय लेवलची स्पर्धा होती. यामध्ये सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी गटाचा पुरस्कार जो आहे तो ऑप्शन क्रमांक 4 कृषी लक्ष्मी शेतकरी गटाने मिळवला होता. पर्याय 4 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, 3 महिन्यांसाठी सर्व क्रिकेटमधून बंदी घालण्यात आलेला ब्रायन कार्स हा जो खेळाडू आहे हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? पहा, लक्षात ठेवा ब्रायन कार्स हा जो खेळाडू आहे यावरती 3 महिन्यासाठी संपूर्ण क्रिकेटमधून बंदी घालण्यात आलेली होती आणि तो जो खेळाडू आहे तो इंग्लंड या देशाचा खेळाडू आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, Z-20 हे नवीन हेवीवेट अटॅक हेलिकॉप्टर कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? लक्षात ठेवायचं Z-20 हे जे आहे एक हेलिकॉप्टरचं नाव आहे ज्याला की हेवीवेट अटॅक हेलिकॉप्टर म्हटलं जातं. हे कोणत्या देशाने विकसित किंवा डेव्हलप केलेलं आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर चायना या देशाने किंवा चीन या देशाने विकसित केलेला आहे Z-20 हेवीवेट अटॅक हेलिकॉप्टर. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 30 GK म्हणजे सामान्य ज्ञानचे प्रश्न आणि हे जे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2024-25 साठी मदतीचे ठरणार आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये पोस्ट करत आहोत. जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.